मित्रांनो, परत एकदा अमेरिकेतील नवनवीन माहितीसाठी शशिकांत सोमवंशीचा नमस्कार. जय खानदेश भाऊसन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे समोर दिसतंय ना मित्रांनो, ही आहे अमेरिकन विमानतळांवरील अंतर्गत विमानतळांवरील रेल्वे वाहतूक सुविधा. जनरली 4 ते 6 थांबे असतात आणि 3 ते 4 सेकंद रेल्वे थांबते. आणि आता आम्ही चाललो आहेत जगप्रसिद्ध श्रीमंत अशा न्यूयॉर्कच्या विमानतळावर. अमेरिकेतल्या श्रीमंतीचं वैभवशाली दृश्य आपल्याला विमानातून दिसतंय, कॅमेऱ्यातून. आणि आता हा आहे ना मित्रांनो, हा आहे न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कला जोडणारा हडसन नदीवरील हॉलंड टनेल. वॉटर टनेल म्हटलं जाईल याला. 3.5 किलोमीटर लांबी असलेला आणि 73 फॅन असलेला वास्तुकलेचा सुंदर असा नमुना. आणि आता तुम्हाला ज्याची प्रतीक्षा होती त्या टाईम स्क्वेअरकडे चाललो आहेत आम्ही. 1904 साली अमेरिकेतलं प्रसिद्ध असं न्यूयॉर्क टाइम्स या परिसराच्या वास्तव्यात होतं. त्यावरूनच इथल्या प्रशासनाने या परिसराचं नाव दिलं आहे टाइम स्क्वेअर. आणि याचा साधारणतः ॲड्रेस आहे 7th ॲव्हेन्यू. दिसतं आहे ना, जगप्रसिद्ध असा हा टाइम स्क्वेअर. आपल्या दिमाखात आपल्या वैभवाचं आणि आपल्या श्रीमंतीचं साक्ष देणाऱ्या दुतर्फा ह्या बिल्डिंगा. खरंच अवर्णनीय असं वर्णन. आणि अमेरिकेत गेल्यानंतर न्यूयॉर्कला गेलेला कोणी माणूस बहुधा टाइम स्क्वेअरला जाणार नाही, ही तर एक मोठी आश्चर्याचीच गोष्ट असेल. तर इथल्या बिल्डिंग्समध्ये जनरली न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी, मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट, द म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट अशी वास्तुसंग्रहालय आहेत भेट देण्यासारखी. आणि बाजूला हिरवळ आणि प्रशस्त झाडं पाहिल्यावर तुम्ही निश्चितच आश्चर्यचकित झाला असाल. तर हे न्यूयॉर्कने जपलेलं हे 850 एकरातलं आणि 3.5 स्क्वेअर किलोमीटरमधलं मित्रांनो हे आहे न्यूयॉर्कचं सेंट्रल पार्क. सेंट्रल पार्क हे आहे न्यूयॉर्कच्या ईस्ट आणि वेस्ट या दोघं टप्प्यामध्ये वसलेलं आहे सेंट्रल पार्क. आणि त्याच्यामध्ये सुंदर अशी 4 तळी आहेत. आणि त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर अशा विलोभनीय जुन्या आणि नव्या वास्तुकलेचा नमुना देणाऱ्या ह्या उत्तुंग अशा इमारती आपल्या श्रीमंतीचं आणि वैभवाची साक्ष देणाऱ्या आहेत. आकर्षक सुंदर असा हा सेंट्रल पार्क. जवळपास 4 ते 4.5 ताससुद्धा तिथे आपल्याला पाहायला कमी पडतात. आणि ही जे समोर जे दिसतो आहे तर ही जुन्या वास्तुकलेचा नमुना आपल्या वैभवाची साक्ष देणाऱ्या ह्या इमारती. आणि आता बाजूला जी येते आहे ती बिल्डिंग तुम्ही नक्कीच ओळखाल. 103 मजली आणि 73 लिफ्ट असलेले ही द एम्पायर स्टेट बिल्डिंग. त्या काळातली सगळ्यात उत्तुंग असलेली ही इमारत. आता त्याच्यापेक्षाही उत्तुंग अशा इमारती तिथं उभ्या झाल्या आहेत. आणि त्याच्याच बाजूला 2000 साली जे ट्विन टॉवर, द वर्ल्ड ट्रेड सेंटर जे पाडले होते त्यापैकी एक टॉवर तिथे परत एकदा दिमाखात अमेरिकेने तसा त्यापेक्षाही उत्तुंग असा उभा केला आहे, हे सांगायला नकोच. आता आम्ही चाललो आहेत परत एकदा टाइम स्क्वेअरच्या दिशेने. आणि आता बाजूला दिसतोय आपला तिरंगा. तुम्हाला पाहिल्यावर नक्कीच अभिमान वाटला असेल. तर ते आहे आपला भारतीय दूतावास. त्याचा ॲड्रेस आहे E64 आणि E65 असा त्याचा ॲड्रेस आहे. आणि त्याच्या समोरच आहे आपल्या भारतात आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध असलेलं ताज हॉटेल. तिथेही आपल्या आदरातिथ्यासाठी वाट पाहत आहे आपली. जवळपास 5 ते 7 कोटी पर्यटक ह्या टाइम स्क्वेअर परिसरात वर्षभरात भेट देतात, असं इथली ख्याती ह्या परिसराची. आणि हे आहे जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते. त्यांचा जो फोटो काढण्याचा मोह आम्हाला पण आवरला नाही. आम्ही आलो आहेत परत ह्या झगमगाटी चंदेरी दुनियात. रात्रीचे किती वाजले असतील सांगता येईल का? तर रात्र 9 वाजलेत भाऊ. आणि देखील राहिना तुम्ही अवकाशात चमकी राहिना हा परिसर. तर प्रचंड अशा जाहिरातींचा अव्याहत असा मारा इथल्या साईनबोर्ड आणि ब्रॉडवे व इथे चालू असतो. सगळ्या जगातल्या जाहिराती इथं झगमगत असतात. आणि भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या पण 2 ते 3 जाहिराती मला पाहायला मिळाल्या. हे मला तिथलं नक्कीच आश्चर्य वाटलं. इथे ह्या बाजूला इंडियन आणि महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहेत. प्रत्येकजण आपल्या कॅमेरामध्ये आपले फोटो सेल्फी काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. असा झगमगाट आणि जगातला सगळ्यात श्रीमंत चौक. प्रत्येक जण येणारा ह्या चौकाला भेट देतोच. का अशी ह्या चौकाचं आकर्षण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि या परिसरात जायचं कसं, तर इथे बिग बस आणि टॉप व्ह्यू नावाच्या 2 बस एजन्सी आहेत. त्यांचं तिकीट तेथे जर घेतलं तर साधारणतः $50 ते $60 मिळतं. ऑनलाईन ते तिकीट $80 ते $100 आपल्याला दिसेल. आणि त्याच्यामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या क्रूजचा तिकिटाचा पण समावेश आहे. आणि हे आहे रात्रीचं न्यूयॉर्कचं विमानातून टिपलेलं लोभसवानं चित्र. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. परत एकदा